जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की सगळी मला टार्गेट करतात, म्हणजे तुम्ही एवढा चांगला वागला की राज्य सरकारला 50% वर आरक्षण द्यायचं कायद्यात नसताना सुद्धा तुम्ही 13% आरक्षण दिलं आणि सदावर त्याला याचिका दाखल करायला लावली. आमच्या मनोज दादांचं उपोषण मोडीत काढण्यासाठी भली मोठी पोलिसांची फौज पाठवून तुम्ही लाठी हल्ला केला. कितीतरी मराठ्यांच्या आया बहिणी, लेकरं, बाळं, म्हातारी कोतारी रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि कितीतर जणाला गोळ्या लागल्या. आतापर्यंत त्यांच्या शरीरातनं गोळ्या बाहेर निघाल्या नाहीत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे फडणवीस साहेब. वर्णशाळा शिकत असणाऱ्या मराठ्यांच्या लेकरांवर आणि माझ्या मराठा बांधवावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. तुम्ही अनेक प्रकारची पाळलेली कुत्री माझ्या मनोदादांच्या अंगावर भुंकायला सोडली, तरी पण तुमची डाळ शिजली नाही म्हणून तुम्ही आमच्या मनोज दादांवर ईडी चौकशी लावता येईना म्हणून तुम्ही SIT चौकशी लावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मराठ्यांच्या लेकराचं EWS आरक्षण काढून घेतलं आणि घटनाबाह्य SCBCचं आरक्षण देऊन पुन्हा मराठ्याच्या लेकराचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला. एवढी छान छान कामं केली असताना सुद्धा बिचारे फडणवीस साहेब तुम्हालाच कशी काय टार्गेट करतात. खरोखरच याचा शोध घेण्याची गरज आहे ना. सांगा ना अनाजी पंत, एकच मिशन मराठा आरक्षण. जगात सगळ्यांचा नाद करा, पण मराठ्यांचा नाद करायचा नाही. एक मराठा